आपण सविस्तर किल्ला बघायचा आहे। आपण ज्या गडावरती आलात पहिल्यांदा ह्याला आपण काय म्हणतो, पन्हाळा गड किंवा किल्ला म्हणतो आपण। त्याच्याही पूर्वी महाभारता काळामध्ये हा डोंगर होता। सुरुवातीचं नाव आहे पन्नगालय्य, शब्द आहे संस्कृत। पन्न म्हणजे सर्प, आलय म्हणजे गहर, म्हणजे नागा लोकांचं घर। त्यावेळी या डोंगरावरती पराशुर मुनी ऋषीमुनी राहायचे। आता किल्ला बांधला कोणी, त्यांचं नाव होतं सिलार वंशी राजा भोजनी किल्ला बांधलेला आहे। किल्ला म्हणजे काय बांधला, हा डोंगर आहे, ह्याला साईडला बघा तटबंदी आहे। ही तटबंदी आपल्या गडाला चारी बाजूनी 8 किलोमीटरची आहे। इसवी सन 1052 मध्ये या गडाची पायाभरणी केली। 1112 मध्ये किल्ला पूर्ण केला। 1052 1112 त्या राजा भोजीला किल्ला बांधण्यासाठी 60 वर्ष लागले। गडाचं बांधकाम पाहतो आपण, पूर्वी सिमेंट नव्हतं, गुळ चुना मातीमध्ये आहे। सध्या गडाला 1000 वर्षापूर्वीचा किल्ला आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर 600 वर्ष हा जुना किल्ला आहे। 2 नंबर किल्ला जिंकला कोणी, कृष्ण देवराय यादव देवगिरीचे, त्यांनी 1208 मध्ये राज्य केलं। 3 नंबर राज्य केलं विजापूरच्या आदिलशाही आणि 4 नंबर छत्रपती शिवाजी महाराजांनी। जसे राजे बदलले याची नावं पण बदलली। पन्नगालय्य, ब्रह्मांनगरी, शहाणबी दुर्ग, पन्हाळगड म्हणतो। गडावर गाडी फिरती, आतमध्ये वस्ती आहे, लोकांना किल्ला कळत नाही। याचं कारण काय, तुम्ही गडावर आगमन केला, येताना पावती फाडली असेल, त्याच ठिकाणी आपल्या गडाचं प्रवेशद्वार होतं। नाव होतं पूर्वी 4 दरवाजा। हा पाडला शेवटला इंग्रजांनी। तो कधी पाडला, 1 डिसेंबर 1840 तोडला तो मार्ग, आणि किल्ल्यावरती गाडी आणली इंग्रजांनी, म्हणून किल्ल्यावर गाडी येते। तो नसता पाडला 4 दरवाजा, आता आपली बस खाली उभा केली असती, आणि जसा रायगड फिरतो तसा किल्ला आपण पायी फिरला असतो। 900 एकर मध्ये किल्ला बसलेला आहे। तटबंदी 8 किलोमीटरची आहे। गडावरती हा पहिला पॉइंट आहे, याचं नाव आहे अंधार बावडी। बावडी म्हणजे विहीर, अंधार म्हणजे काळोख, वीर अंधारामध्ये आहे। याचं कारण काय होतं, शत्रू किल्ल्यावर हल्ला नाही करायचा, गुपचूप याचा, जिथे पिण्याचं पाणी आहे विष टाकून जायचा। गडावरचं पाणी पूर्ण खराब झालं तर जनतेला आणि प्रजेला चांगलं पाणी हवं, अशी एकमेव वीर अंधारामध्ये आहे, त्याचं नाव अंधार बावडी आहे। इमारत 3 मजली आहे, तळामध्ये विहीर आहे, 12 महिने पाणी असते विहिरीला, पाणी कधी आटत नाही। 2 नंबर चोरमार्ग आहे, किल्ल्यावर संकट पडलं की बाहेर निघून जायचं। आणि 3रा जो मजला आहे तो म्हणजे सैनिक पहारा, खाली प्याचं पाणी आहे, त्याच्यावरती पहारा असायचा। आता अंधार का नाही पडत, जंगल कमी आहे। मला जंगल भयानक होतं, सगळं अंधार ते विहीर पडायचा। आता ही तटबंदी बघितली का, याची वरची रुंदी बघा 12 फूट आहे। याचा नकाशा गोल नाही बरं का, नागमोडी आहे। त्या भिंतीच्या आतमध्ये आपण गड म्हणतो, ह्याच्या खाली गड नाही बरं का, हे गडाखालचे आहेत। गडाची उंची किती आहे, समुद्र सपाटीपासून 3127 फूट म्हणजे 965 मीटर आपण उंचावर आहोत। गडावर देणगी निसर्गाची 3 तलाव, 70 विहिरी आहेत। 12 महिने पाणी असते विहिरीला, पाणी कधी आटत नाही। ही दिशा आहे पश्चिम, म्हणजे कोकण बाजू, सावंतवाडी, रत्नागिरी, गणपतीपुळे बरं का। कोकणची बाउंड्री पन्हाळा असो, तर पूर्वी पन्हाळा जिंकला कोकण जिंकला म्हणायचं। समोर बघितलं पठार, बघितलं का, याचं नाव आहे मसाई पठार। ह्याच्या पुढं डोंगर आहेत, मग पावनखिंड, गोडखिंड, विशाळगड। महाराजे विशाळगडला गेले वेड्यातून, तो मार्ग तो आहे, माहिती आपण ते पुढे घ्यायचे आहे। तर सर्वांनी ती विहीर बघून वरती यायचं आपण, चला या।